करत आहे. लाडक्या गणेशाला वंदन करून कुठल्याही शुभकार्याची सुरुवात केली जाते. जिच्या खुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ महासाहेब ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती पेरलं नवे नवे संपूर्ण आयुष्यभर झेललं ते राजे शंभू छत्रपती या तीनही महापुरुषांना मानाचं त्रिवार वंदन करून आपण आजच्या या शुभकार्याला सुरुवात करत आहोत. ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राला अध्यात्माची परमार्थाची ओळख करून देणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम जगद्गुरू तुकोबारायांनी केलं म्हणून असं म्हटलं जातं. ज्ञानदेवे रचला पाया तुका झालाच कळस. तसंच आपल्या जवळ असलेल्या राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांची पावनभूमी आणि या थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये सुरू असलेला हा दिमाखदार सोहळा अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आणि अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा विवाह सोहळा समस्त सोनवणे पाटील परिवार आणि महाजन पाटील परिवार या परिवाराने दिलेले आपल्या मुलामुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जे आपल्याला मोलाचं लाख मोलाचं जिव्हाळ्याचं प्रेमाचं आपुलकीचं जे निमंत्रण होतं त्या निमंत्रणाचा मनस्वी स्वीकार करत आपण सर्व दिग्गज मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. प्रामुख्याने